हॅलो फ्रेंड्स, मी पूजा. माझ्या पूजा अँड पूजाज फॅमिली मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनस्वी स्वागत करते. तर आज आहे गुरुवार आणि माझ्या स्वामीचरित्र सारामृत पारायणाचे उद्यापन. तर अशा प्रकारे मी सिंपल असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. त्यासोबतच मी सकाळी उठून उंबरठ्याला हळदीचं लेपन आणि समोर रांगोळी वगैरे सुद्धा काढून घेतलेली आहे. तो व्हिडिओ मी यामध्ये ॲड नाही केलेला. त्यानंतर मी गॅसची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. गॅसवटा क्लीन करून आपल्याला गॅसची पूजा करायची आहे, अन्नपूर्णा मातेची. त्यानंतर मी स्वामींचा फोटो शुद्ध करून घेतला आहे गुलाबजल आणि गोमूत्राने. त्यानंतर देवघरामध्ये आपला स्वामींची सेवा जे करतात त्यांचा नेहमीसाठी कळस असतो. जर नसेल तर आपण स्थापनसुद्धा करून घेऊ शकतो, पण पूजेला कळस हवाच असतो. तर अशा प्रकारे मी कळसाला नवीन पाण्यासुद्धा लावून घेतलेली आहे. त्यासोबतच कळस स्थापन करून घेतलेला आहे. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा आपण अभिषेक करायचा असतो. तर आपण अभिषेक स्वामींचं नाव घेऊन किंवा श्री सूक्त, पुरुष सूक्त म्हणून सुद्धा करून घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण कुंकुमार्चन करू शकता आपल्या कुलदेवीच्या टाकेवर किंवा श्रीयंत्रावर. मी इथे अन्नपूर्णा मातेवर कुंकुमार्चन केलेलं आहे. त्याचबरोबर नैवेद्यसुद्धा बनवून घेतलेला आहे. आज माझा शेवटचा गुरुवार असल्यामुळे मी नैवेद्यामध्ये बासुंदी, भजी आणि त्याचबरोबर पोळी भाजी आणि पापड वगैरे करून घेतलेलं आहे. तर महाराजांना काहीतरी गोड हवं असतं नैवेद्यासाठी, तर आपल्याला जसं जमेल आपण तसं दहीभातसुद्धा देऊ शकतो. आपल्याला उद्यापनाच्या दिवशी काहीतरी दान करायचं असते, त्यासाठी आपण केंद्रामध्ये दान करू शकतो किंवा लहान मुलांना काही खायलासुद्धा देऊ शकतो. मला इथे 2, 3, 4 असे मुलं मिळाले. त्यानंतरच शेजारच्या 2-3 बाया ज्या होत्या त्यांना मी उद्यापनाला बोलवलं होतं. त्यासोबतच त्यांना काही खायला देऊन तुम्हाला पूजेमध्ये हे जे पिरॅमिड दिसते आहेत ते मी ज्या बाया आलेल्या आहेत माझ्याकडे उद्यापनासाठी त्यांना दान द्यायला घेतलेले आहेत. आपण अशा प्रकारे स्वामींची छोटी किंवा मोठी अशी वस्तू आपण बायांना दान करू शकतो किंवा त्यांना त्या गोष्टींचं महत्त्व समजावून देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण उद्यापन साजरे करू शकतो. आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला जसं झेपेल आपण तशा प्रकारे उद्यापन करू शकतो. स्वामींना आपल्या मनातील भाव आणि आपली भक्ती हवी असते, बाकी काही नको असते. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उद्यापनाचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.